नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहेत. मित्रांनो, आपल्या आंबा पिकामध्ये मोहर गळतोय का? तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आंबा पिकामध्ये फुलगळ होण्याची समस्या काय आहेत, याच्यासाठी आपण कुठल्या प्रमुख कारणे आहेत हे बघण्यासाठी आमच्या संपूर्ण व्हिडिओ बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आंबा पिकामध्ये फळगळ होण्यासाठी ही अनेक मोठी समस्या आहेत आणि या समस्येमध्ये सगळ्यात आपण जर बघू शकतात, संपूर्ण क्षेत्रामध्ये, संपूर्ण विभागामध्ये आपल्याला फळगळ ही बघायला मिळत आहेत. याची प्रमुख कारणे म्हणजे आंबा पिकामध्ये जे द्विलिंगी फुलं असतात यांची कमतरता असणं, मुळामध्ये विविध प्रकारच्या आंब्यामध्ये फुलं असतात. या फुलांची जे प्रमाण हे कमी जास्त असेल तर आपल्याला फळगळ होण्याची शक्यता त्या ठिकाणी असू शकते. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या बागेमध्ये कमीत परागकण किंवा या पॉलिनेशनची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियामध्ये जे आपल्याला मदत करणारे जे कीटक असतील, मधमाशा असतील, यांची संख्या ही कमी असणे या देखील कारणामुळे फळगळ होऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक शेतकरी विविध प्रकारचे प्रक्रिया करतात, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबा पिकामध्ये असणारे हार्मोन्स. या हार्मोन्सचं असंतुलित प्रमाण असणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. जर हार्मोन्सचं असंतुलित प्रमाण असेल तर याचा ताण झाडावर पडू शकतो आणि परिणामी फळगळ होऊ शकते. त्यानंतर अन्नद्रव्यांची कमतरता असणं हे देखील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. शेतकरी बऱ्याच वेळेस मोहर आल्यानंतर विविध प्रकारचे स्प्रे घेतात, विविध प्रकारचे खतं औषधे यांचा भडीमार करतात, परंतु हे एक वर्षभरांचं जे शेड्यूल आहेत, आपल्या जे पीक आहेत त्या पिकाला अन्नद्रव्यांच्या जे विविध प्रकारचे माती पाणी देठ परीक्षण करून त्यांचे विविध प्रकारचे जे कमतरता आहे त्या कमतरतेनुसार खतांचं नियोजन करणं हे देखील महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टींचा देखील तुम्ही अभ्यास करून त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हा देखील महत्त्वाचं कारण आहे. अवकाळी पाऊस, जोरदार वारे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकतात की धुके असेल, उष्ण हवामान असेल, या गोष्टींचा देखील आपल्या आंबा पिकाच्या फुलगळीमध्ये होऊ शकतो. त्यानंतर आंबा पिकामध्ये जसं की आर्द्रता असू शकते, दमट हवामान असू शकतं, तर या देखील गोष्टींचा वापर आंबा पिकामध्ये फुलगळ होण्याच्या शक्यतेमध्ये नाकारता येत नाहीत. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही बघत असतो की अनेक ठिकाणी जमीन ही खूपच कोरडी असते व काही ठिकाणी जमिनीला भरगच्च पाणी दिलेलं असतं. तर ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं ही देखील फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा विविधपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.